नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सर्व महिलांना मोठी खुशखबर भेटलेली आहे. काय असणार आहे ती खुशखबर? सर्व महिलांना ₹21 हप्ता लवकरच जमा होणार आहे. त्याची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ज्या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. कधी भेटणार आहेत पैसे? महिलांना कधी पैसे क्रेडिट होणार? कोणत्या महिला या लाभापासून वंचित राहणार आणि कोणत्या महिलांना हे पैसे भेटणार? कधी पडणार आहेत पैसे? सर्व माहिती डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सर्वात लवकर जलद अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. एकही रुपया खर्च तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी येत नसतो. चला तर जाणून घेऊयात महिलांना कधी येणार पैसे. लवकरच तुमच्या अकाउंटला पैसे हे क्रेडिट केले जाणार आहेत. त्यामध्ये मात्र काही जिल्ह्यातील महिलांना लवकर पैसे येणार आहेत आणि काही जे मोठे जिल्हे आहेत गेल्या 7,500 जे आले होते त्याचप्रमाणे आता सुद्धा महिलांना काही जिल्ह्यात लवकर पैसे आणि काही जिल्ह्यात उशिरा पैसे होणार आहेत. जे छोटे जिल्हे आहेत, बारके जिल्हे आहेत, त्यामध्ये लवकर पैसे येत असतात, कारण तिथे पात्र लाभार्थी हे कमी असतात. त्यामुळे त्या जिल्ह्यात महिलांना लवकरच पैसे पडत असतात. त्यामुळे जाणून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील महिलांना लवकर पैसे येणार आणि तुमच्या अकाउंटला कधी हप्ता क्रेडिट होणार. सर्व लाडक्या बहिणींना खुशखबर भेटलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी आजच हे घोषित केलेलं आहे. मुख्यमंत्री निवडून येताच पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला, आता लाडक्या बहिणींना किती रुपये पडणार? तर मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्पष्ट भाषेत उत्तर दिलेलं आहे की आम्ही ₹2100 लागू करणार आहोत. आम्ही 1500वरून 2100चं जे इलेक्शनसाठी आम्ही जे जाहीरनाम्यात प्रसिद्ध केलं होतं की आम्ही ₹2100 देऊ, तर ते ₹2100 आम्ही देणार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेलं आहे. शिंदे साहेबांनी सुद्धा त्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. लवकरच शिंदे साहेबांनी सांगितलं की लवकरच बहिणींच्या खात्यात आम्ही त्या विभागाला सांगितलं आहे महिला बालकल्याणला की लवकरच लगेच बहिणींच्या खात्यात पैसे टाकायला चालू करा. ₹2100चा हप्ता आता पडला पाहिजे. हे सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आजच घोषित केलेलं आहे. पत्रकार परिषदेत ही माहिती दिलेली आहे. लाडक्या बहिणींना सर्वांनाच मिळणार आहे हप्ता, कारण ज्या अटी लागू होणार होत्या, काही महिला ज्या 50% वगळल्या जाणार होत्या, त्या महिला मात्र लगेच वगळल्या जाणार नाही आहेत. ₹2100चा एक हप्ता तुमच्या अकाउंटला क्रेडिट केला जाणार आहे. लवकरच तुमच्या अकाउंटला हे पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. येत्या 2 ते 3 दिवसात काही बहिणींना मेसेज यायला चालू होणार आहेत. जे आहेत 1500 नाही तर ₹2100चा हप्ता क्रेडिट केला जाणार आहे. बहिणींच्या मनात एक चिंता लागलेली आहे की मागील पैसे येणार का? ज्या बहिणींना ₹3000 आलेले आहेत त्यांना 4500 प्लस ₹2100 येणार आहेत आणि ज्या बहिणींना ₹7500 आलेले आहेत त्यांना मात्र ₹2100चा हप्ता हा 6वा हप्ता भेटणार आहे. लवकरच तुमच्या अकाउंटला हा क्रेडिट केला जाणार आहे आणि ज्या महिलांना हा हप्ता क्रेडिट केला जाईल त्या महिलांनी मात्र आपल्याला कमेंटच्या माध्यमातून सांगायचं आहे की आम्हाला सर पैसे मिळाले, आम्ही या जिल्ह्यातील आहोत. कारण तुमच्या माध्यमातून आपल्याला कळत असतं, तुमच्या कमेंटच्या माध्यमातून आपल्याला कळत असतं की कोणत्या जिल्ह्यात पैसे सध्या चालू आहेत. त्यानुसार आपण अपडेट तुमच्यापर्यंत पोचवत असतो. त्यामुळे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला 100% सांगायचं आहे की आम्हाला सर या जिल्ह्यातील आम्ही आहोत, आम्हाला या जिल्ह्यात पैसे आलेले आहेत किंवा आलेले नाहीत. कारण जर आले नसतील तरीसुद्धा तुमच्या या तक्रारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपले चॅनल 100% सक्रिय असतं. कारण आपलं चॅनल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यूट्यूब चॅनलच्या ऑफिशियल जे यूट्यूब चॅनल आहे त्या माध्यमातून सुद्धा पाहिलं गेलेलं आहे. त्यामुळे जर आपला व्हिडिओ व्हायरल गेला तर मुख्यमंत्र्यांच्या ज्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे तिथपर्यंत तुमच्या कमेंट पोहोचल्या जात असतात. त्यामुळे तुम्ही कमेंट करायला विसरू नका आणि लाईक पण करा. चला तर जाणून घेणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ही माहिती दिलेली आहे की लवकरच बहिणींना जे आहेत पैसे पडणार आहेत. त्यामुळे महिलांना चिंता करण्याची आता कोणतीही गरज राहिलेली नाही. सर्वच महिलांना ₹2100चा हप्ता हा पडणार आहे. काळजी करण्याची कोणतीही गरज नाही, कारण ₹2100वर आता शिक्कामोर्तब झालेला आहे. शासनानं यावर शिक्काच मारलेला आहे. कारण ₹2100 मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सर्वांनी सांगितलेलं आहे की आम्ही निवडून आलोत
आम्ही घोषणा केली होती, तर आम्ही 2100 रुपये देणारच आहोत. आम्ही माघार घेणार नाही, आम्ही देणारं सरकार आहोत, आम्ही घेणारं सरकार नाही. हे आधीच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं होतं. 2100 रुपयावर शिक्कामोर्तब तर झालेलंच आहे. बहिणींच्या खात्यावर लवकरच पैसे जमा होणार आहेत. तात्काळ बहिणींच्या खात्यात पैसे येणार आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याची ग्वाही दिलेली आहे. आजच्याच पत्रकार परिषदेत सुद्धा आणि कालच्या सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जे आहे ते तुम्हाला विश्वास दाखवला होता, तुम्ही त्यांच्यावर दाखवला आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तुमच्यावर विश्वास दाखवलेला आहे. तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही, कारण तुम्हाला लवकरच 6वा हप्ता क्रेडिट केला जाणार आहे. त्यामुळे काळजी करण्याची कोणतीही गरज नाही. सर्व लाडक्या बहिणींना जो आहे तो 6वा हप्ता 2100 रुपयांचा तात्काळ जमा केला जाणार आहे. त्यामुळे चिंता करू नका, काळजी करण्याची गरज नाही. सर्वांना हे पैसे पडणार आहेत, कारण मुख्यमंत्र्यांनी आधीच तरतूद या पैशांची करून ठेवलेली आहे. त्यामुळे काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. चला तर संपूर्ण व्हिडिओ पाहिला, धन्यवाद.